नमस्कार मित्रांनो, विकास कदम आपल्या सहर्ष स्वागत करत आहे. कदमांचा विकास कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आज आहे माझ्या मागे आपण बॅकग्राऊंडला पाहू शकता बॅनर. पुन्हा एकदा साई पालखीचा सोहळा म्हणजे साई पालखी सोहळा साईबाबा सेवा समितीतर्फे निघतो. 1 वर्ष झालं बरोबर ना. गेल्या वर्षी आम्ही स्वागत केलं, पुन्हा हे वर्ष कधी गेलं माहीत नाही. यावर्षी 2026च्या पालखीला इथे सुरुवात होणार आहे आणि त्याचं स्वागतासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आणि आता पालखी थोड्याच वेळात आणि तिथं आम्ही स्वागत करणार आहोत मंडळातर्फे. अवश्य पहा, ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. जय साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, साईराम 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 महाराज की जय. आपले युट्यूबचे पंकज रेड्डी या पालखी सगळे स्वागत करायचं आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साई बाबा की बघा समस्त साई भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साई सेवा समिती अंतर्गत श्री साईंची पालखी आज आपल्या इथे भेट देण्यासाठी आलेली आहे. समस्त साई भक्तांना विनंती आहे, आपण इथे नाश्ता करायचा आहे. पालखी थांबेल. सर्वांसाठी आपण प्रसाद म्हणून नाश्ता ठेवलेला आहे पदयात्रेसाठी. साई पालखीचं हार्दिक स्वागत. संकल्प मित्रमंडळाकडून आपण प्रसाद म्हणून इथे नाश्ता ठेवलेला आहे. तसेच कदमांचा विकास या चॅनलकडून या पूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्र इथे होत आहे. धन्यवाद कदमांचा विकास या युट्यूब चॅनलचं. सर्व पालखी आणि साई भक्तांचं स्वागत. सर्वांना विनंती आहे की आपण इथे नाश्ता ठेवलेला आहे. पालखी इथे थोडा वेळ थांबेल. पालखीचे जे वरिष्ठ आता इथे येतील आपण त्यांचं स्वागत करू. साईराम. साईंची पालखी इथे आलेली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की या साई पालखीचं स्वागत करतो आहोत. सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. कार्यकर्त्यांनी इथे नाश्ता वाटप ठेवलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष महेश गायकवाड, मुकेश गायकवाड कुठे असतील त्यांनी इथे जमायचं आहे.
काही सालाबादप्रमाणे नाश्त्याचं वाटप पुन्हा चालवलं आहे नेहमीप्रमाणे राजेश आपला आणि उपमा शिरा येणार आहे साई भक्तांसाठी. साई पालखीला जे भक्त आले त्यांच्या नाश्त्याची सोय इथे केलेली आहे. संकल्प मित्रमंडळाकडून इथे नाश्त्याची व्यवस्था आपण केलेली आहे. लोकांनी नाश्ता घ्यायचा आहे. भाई साईराम कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला यावर्षी? चांगला प्रतिसाद. दरवर्षी तुमचे स्वयंसेवक वाढत असतात बरोबर की नाही? अजून वाढतील अशी अपेक्षा करूया आपण. आणि पूर्ण मुंबईमध्ये ही आपली साई सेवा समितीची मरोळची आपली ह्याची पालखी आहे ना, ही एक नंबरला आली पाहिजे पुढे. साईंचा आशीर्वाद आहे. ओके ओके धन्यवाद. साईराम भाऊ काय बोलता? कसा आहे आपला पालखीचा कसा आहे म्हणजे यावेळेचा उत्साह? व्यवस्थित आहे, चाललंय पालखी व्यवस्थित. पोरांना घेऊन जाऊ दे. सुखरूप जाणार आहे. बाबांचा आशीर्वाद. बाबांचा आशीर्वाद आहे. मेन तुमचा उत्साह आहे. साईराम भाऊ दरवर्षी भेट होते आपली साई पालखीच्या निमित्ताने आणि तुमचा दरवर्षी वाढणारा तुमचा जो चॅनल आहे ना तो आम्ही बघतो. आणि पहा प्रतिसाद द्या. धन्यवाद. उत्साह खूप चांगला आहे यावेळेस. कार्यकर्ते अजून जॉईन होणार आहेत मी ऐकलं आहे ना मंगळवारपर्यंत. भाऊसाहेब सोरटे कुठे असतील तरी जरा माईक जवळ यायचंय. नमस्कार साईराम काय बोलता? यावेळेस पालखीला कसा आहे प्रतिसाद? मस्त प्रतिसाद चांगला आहे ना? नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे. बाकी तुम्ही बोला. मस्त चाललंय. तुमचीच प्रतीक्षा करत होतो. प्रत्येक वर्षी तुम्ही चांगलं स्वागत करता इकडे. त्याबद्दल आम्ही साईबाबा सेवा समितीच्या वतीने तुमच्या सगळ्या संकल्प मित्रमंडळाचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. नाव काय चॅनेलचं? पंकज प्लॅनेट. आपल्याबरोबर नाव आपलं पंकज आहेत आपल्याबरोबर आणि त्यांचं युट्यूबला चॅनेल आहे पंकज प्लॅनेट. अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनेलला आणि सगळ्यांना लाईक करून सबस्क्राईब करायचं, त्यांना सपोर्ट करा. पहिलं वर्ष दुसरं वर्ष कितवं? यावर्षी नाही, 5 वर्ष म्हणजे 5 वर्ष केलं आहे तुमचं. जात आहे का? पहिलं वर्ष आहे. तिसरं वर्ष. पहिलं वर्ष. ऑल द बेस्ट. 4थं वर्ष आहे. सवय आहे म्हणजे पायी चालायची. नवीन चेहरे पण आपण आपला जो आहे सर्कल आहे आपला फ्रेंड सर्कल त्यात आपल्याला त्रास नाही जाणवणार आहे. तुमचं पहिलं वर्ष आहे ना. साईंचा आशीर्वाद आहे, काही टेन्शन नाही. ओके चला भेटू. साईराम मित्रांनो सगळे 1-2 वर्ष झाले आहेत का? नवीन प्रवास माझा आहे. जुने आहेत ना, एक्सपिरियन्स वाले सगळे. शुभेच्छा सगळ्यांना. महिला वर्ग इथे उपस्थित आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित आहे. महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. जय श्रीराम. साईराम. जय श्रीराम. साईराम. नाश्ता केला? साईराम. नाश्ता बरा आहे, चांगलं आहे. तुम्ही पण जात आहे पायी? नाही ना. एक्झाम आहे ना, आता गेली असते. अच्छा एक्झाम आहे म्हणून नेक्स्ट टाइम नक्की जा. काय बोलता? प्रतिसाद कसा आहे तुमचा? ठीक आहे ना. थँक्यू. साईराम बोल. साईराम. साईराम बोल. साईराम. दोघींनी एकदम बोला साईराम. अरे अन्विता कसं चाललंय साई पालखी कार्यक्रम? व्यवस्थित. दरवर्षीप्रमाणे वातावरण झालंय.
नमस्कार राजेशजी. काय यावर्षी कसा आहे उत्साह? एकदम थोडा निवडणुकीच्या धामधुमीत जरा वेळ कमी मिळाला असेल तरी पण साई पालखीला जो उत्साह आहे तो दिसून येतो इथे. नक्की. आणि अजून थोडा माझ्याकडनं थोडी साईंचरणी थोडीशी प्रार्थना कमी होत आहे त्यांच्यासाठी. कारण एक आशीर्वाद आणि एक संकल्पना घेऊन निघालो 2026ला आमच्या नगरसेवकांना विनिंग करण्याकरता. तिथे पूर्ण माझं लक्ष असल्याकडनं पण साईंची भक्ती करणारी बरीच टीम आहे. मी त्यांना सो आभार मानतो की त्यांनी मी नसताना एवढं मोठं चांगलं कार्य केलं आणि माझा संकल्प मी पूर्ण केला. 2026मध्ये आमच्या अण्णांच्या पत्नी जगदीशांना विजयी करण्याचा जो संकल्प केला होता तो मी 100% पूर्ण केला. अभिनंदन. धन्यवाद. जगदीशांना निवडून दिलंय. आपल्या साईचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. तुमचा पाठिंबा आहे आणि जे पाठबळ मिळालंय साईंचं पाठबळ तुमचं पाठबळ त्यामुळे जिंकून आले त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. त्यांना पण अभिनंदन. साईंचा पाठबळ तर नक्कीच आहे परंतु आमच्या पालखीला ज्यांनी आतापर्यंत सहकार्य केलं त्यामध्ये तुमच्या उमेश राणे साहेबांचं मनापासून धन्यवाद आहे. त्यांनी सुद्धा यंदा 2026 महानगरपालिका लढवली होती. पहिल्यांदाच लढवली असल्या कारण त्यांना तो अनुभव भेटला आणि पूर्ण विभागातून त्याला 8,500 मताचा एक मानदंड भेटलेला आहे. तो त्यांचा विचार आणि त्यांचा संकल्प त्यांची सेवा हा त्यांना भेटलेला एक सन्मान आहे. तो त्यांनी पूर्ण पाळावा. कारण पहिल्याच उमेदवारीला 8,500 मतांचा मताधिक भेटणं खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्यांनी जो कार्य केलं त्यांच्या टीमने जे कार्य केलं ते खरोखर कौतुकास्पद आहे. त्या ठिकाणी त्यांना मनापासून शुभेच्छा. येणारा काळ त्यांच्यासाठी खूप आनंद जावा आणि पुढील निवडणूक त्यांनी भरघोस मताने जिंकावी मी तेवढीच साईचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कदम विकास आणि संकल्प मित्र माझ्या संपूर्ण टीमला धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय साईराम. 8,500चा मताधिक जो भेटला मतदारांचा जो सहभाग आणि तो आशीर्वाद भेटला त्याबद्दल आम्ही श्री साईबाबा सेवा समितीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जय श्रीराम. कारण पहिल्याच वेळेला ज्या टायमाला निवडणूक एक व्यक्ती उभा राहतो त्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव नसतो. अनुभव सुद्धा त्यांनी घेतला. त्यांच्या मागे जो पाठबळ होता मित्रपरिवाराचा पाठबळ होता महिलांचा पाठबळ होता त्या मताधिकारावर त्यांनी जे आतापर्यंत ते समाजसेवा जी काही केली होती त्याबरोबर त्यांना विभागातून संपूर्ण मराठवाडा विभागातून 8,500 लोकांनी आपण मानलं होतं. परंतु कसं निवडणूक आली काही परीक्षा आली तर एकालाच जिंकावं लागतं. त्यामध्ये दुसरे उमेदवार जिंकलेले असल्या कारणाने अपयश आलेलं आहे. परंतु यशाची पायरी ही अपयशापासून सुरुवात होते. आपली पायरी यशापासून अपयशापासून सुरुवात झाली आहे परंतु मला वाटत नाही की अपयश नसेल आपल्यासाठी यश आहे. नक्कीच यशासाठी आपण सुरुवात करा. मी एवढी साईचरणी प्रार्थना करतो की आपल्याकडनं याच्यापेक्षा जोरदार प्रमाणे साई सेवा व्हावी एवढीच मी इच्छा करतो आणि आपल्या या साईचा उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. उमेशजी राणे साहेब यांना मी विनंती करतो आपण इथे यायचं आहे. एक फोटो. उमेशजी आपल्याकडनं दरवर्षी अशाच प्रकारे आम्हाला या पालखीकरता सहकार्य लाभो आणि आपला पुढे आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो. आपण यासाठी पहिली पायरी चढलात त्याच्या पुढे आपल्याकडनं अशी सेवा राहावं हीच आम्ही साईच्या प्रार्थना करतो. यानंतर मी सुधीरजी घरचे यांना विनंती करतो. सुधीर घरे यांचा सन्मान होत आहे. साईनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आमच्या मंदिराच्या संस्थापक श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ
आरती साई श्रीवंदन गुरु बाबा श्रीवंदन गणुभणे बाबा साई जाऊ पाव माझे आई पाव माझे आई जाऊ पाव माझे आई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ याची व्यवस्था करा आणि सगळ्यांना थोडं बाजू मिळेल धंदा लावायला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय साई बाबा की साई बाबा की जय ओ साई धन्यवाद श्री साईनाथ महाराज की जय. चला श्री साईनाथ महाराज. त्या साई पालखी सोहळ्याच्या स्वागताचं व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब. धन्यवाद. जय श्रीराम. साईराम.